नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आले की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो। त्याचप्रमाणे आताची एक महत्त्वाची अपडेट आले, यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचं कट ऑफ लागलेलं आहे। तर संपूर्ण माहिती काय मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे कट ऑफ लागलं ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील। ही संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो, पुणे ग्रामीणसाठी जी तुमची भरती प्रक्रिया झाली होती, जे ग्राउंड झालं होतं, तर लेखी परीक्षेसाठी तुमचं पात्रतेसाठी कट ऑफ लागला आहे। तर प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे लागलं ते देखील आपण पाहणार आहोत। तर पाहू शकता, पहिली जी कॅटेगरी आहे मित्रांनो, एससी कॅटेगरीमध्ये जे जनरलसाठी कट ऑफ लागला आहे, एकूण 36 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी एकूण 33 गुणांचा कट ऑफ लागला आहे आणि जे स्पोर्ट कोट्याचे उमेदवार त्यांच्यासाठी 26 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 26 गुणांचा कट ऑफ लागला आहे आणि एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी एकूण 28 मार्कांचा कट ऑफ लागला आहे एससी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर एसटी कॅटेगरीचं 34 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। महिला उमेदवारांसाठी एकूण 32 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर स्पोर्ट कोटा उमेदवार आहे त्यांच्यासाठी 32 मार्कांचा कट ऑफ लागला आहे आणि जे आर्थिक अफेक्टेड आहे त्यांच्यासाठी 30 गुणांचा कट ऑफ लागलेला आहे एसटी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर होमगार्डसाठी एकूण 25 मार्कांचा कट ऑफ लागला आहे एसटी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता, एनटीबी कॅटेगरीसाठी एकूण तुमचं 32 मार्कांसाठी जनरलसाठी कट ऑफ लागला आहे। महिला उमेदवारांसाठी एकूण 31 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकूण 30 गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे। त्यानंतर एनटीसी कॅटेगरीसाठी पाहू शकता, जनरलसाठी एकूण 39 मार्कांचा कट ऑफ लागला आहे। महिला उमेदवारांसाठी एकूण 34 गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि त्यानंतर एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी 26 मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे। त्यानंतर एनटी डी कॅटेगरीसाठी पाहू शकता, त्यासाठी 39 मार्कांचं कट ऑफ लागले एनटी डी कॅटेगरीसाठी। ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 35 मार्कांचं कट ऑफ लागले आणि जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 28 मार्कांचं कट ऑफ लागले एनटी डी कॅटेगरीसाठी। पाहू शकता, एसबीसी कॅटेगरीसाठी तुमचं एकूण 36 गुणांचं कट ऑफ लागलं आहे। त्यानंतर महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 30 गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे एसबीसी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी पाहू शकता, एकूण 35 मार्कांचं कट ऑफ लागलं आहे। महिला उमेदवारांसाठी एकूण 28 गुणांचं कट ऑफ लागलं आहे। त्यानंतर जे स्पोर्ट कोट्याचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 26 मार्कांचा कट ऑफ लागले आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी 25 गुणांचा कट ऑफ लागलेला आहे एसबीसी कॅटेगरीमध्ये। त्यानंतर पाहू शकता, एससी बीसीमध्ये पाहू शकता 38 मार्कांचा कट ऑफ लागला आहे आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 35 मार्कांचा कट ऑफ लागले आणि जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकूण 26 मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे। त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये पाहू शकता 43 मार्कांचं कट ऑफ लागलं आहे जनरलसाठी, 41 मार्कांचं लागलेलं आहे महिला उमेदवारांसाठी आणि 46 मार्कांचं लागलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी। अशा प्रकारे पुणे ग्रामीणचं कट ऑफ लागलेलं आहे। तर आता प्रत्येक कॅटेगरी सुद्धा किती सिलेक्शन झाले ते देखील पाहू शकता मित्रांनो। एकूण एससी कॅटेगरीमध्ये जनरलसाठी जे सिलेक्शन झाले एकूण 456 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे महिला आहेत एकूण 176 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकता, एनटीडी कॅटेगरीसाठी 121 मार्कांचं 121 मुलांचं सिलेक्शन झालं जनरलमध्ये आणि महिला आहेत त्यांच्यासाठी 34 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर एनटीसीसाठी 104 आणि महिला आहेत 59 सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 247 आणि 74चं सिलेक्शन झालेलं आहे महिला उमेदवारांसाठी आणि टोटल मित्रांनो पाहू शकता 3128 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर 1527 मुली आहेत। अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट आपण टेलिग्रामला देखील देणार आहे, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा, त्याची खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर अशाच प्रकारे महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाचे पोलीस भरतीचे जेवढे काही पेपर झाले संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे सर्व महत्त्वाचे अपडेट, सर्व महत्त्वाचे पेपरचं विश्लेषण तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।